असं वाटतं की नाही नाही हा माणूस असं वागणारच नाही, आणि ती पात्र इतकी आपल्या घरातली झालेली असतात की मग राग येतो की नाही हा असं चुकीचं का वागतोय, हा असं चुकीचं का बोलतोय. 900 भाग झालेत मालिकेचे, तरीही गेली 2-2.5 वर्ष नंबर 1 वर मालिका आहे. ते तुमच्यासारखी लोक खूप अमाप प्रेम करतात म्हणूनच आहे. त्यामुळे तिथे सगळी पात्र स्वच्छ सुंदर प्रमाण मराठी आपण ज्याला म्हणतो त्या मराठीतच बोलतील असं नाही होऊ शकत, असं होऊ नये. व्हिडिओ कॉल होतो आणि अमित तुझं एक सिक्रेट मी नक्की सांगणार आहे, श्रद्धाशी कसं डील करायचं तू बघ. तिच्यात इतकी पॉझिटिव्हिटी आहे की कधीच मी जुईला तिच्या तब्येतीबद्दलच्या तक्रारी करताना ऐकलं नाहीये. ती बघून खूप जणांना असं वाटलं की हो माझं असं होतं की मी पैसे कमवत नाही ना म्हणून मला माझ्या घरातच रिस्पेक्ट नाही आहे. आता खरं सांगायचं तर माझ्यामध्ये गृहिणी सगळ्यात जास्त काम करते, आणि कुठल्या तरी एका पॉईंटला 1.5-2 महिन्यानंतर प्रियांका मेकअप रूममध्ये म्हणाली की एक सुट्टी पाहिजे ग शिल्पाताई, एक सुट्टी मिळायला पाहिजे. मला असं झालं जर प्रियांका हे म्हणते की सुट्टी पाहिजे तर ह्याचा अर्थ खरंच अख्खं युनिट दमलंय आता. तेव्हा आम्ही सगळ्या शाळेतल्या मुली होतो, तेव्हा त्या मुलींमध्ये प्राजक्ता सुद्धा होती, प्राजक्ता कुलकर्णी तेव्हाची, आणि तेव्हाचीच आमची. सो ते लिहित असताना मला असं जाणवतं की आत्ता जर स्क्रीनवर समीर चौगुले नसता किंवा नम्रता संभेराव नसती तर मला हे खूप जड गेलं असतं. ही माणसं सतत माझ्या बरोबर असतात आणि माझं मनोरंजन खूप मनापासून मनोरंजन करत राहतात, कारण मी ते ॲक्टिव्हली ऐकते ते काय बोलतायत ते, मी हसते. खूप स्किट्स मी 15-15 वेळा बघितले तरी मी पहिल्यांदा बघितल्यासारखे हसते. ह्यांनी जी एनर्जी मिळते त्यांनी माझं काम चालू राहतं. फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. मंडळी, आज आपण एका बहुगुणी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांचा जन्म एका राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक कुटुंबात झालेला आहे. त्यांचे वडील प्रमोद नवलकर राज्यमंत्री होते, तर आई वंदना साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. शिल्पा यांनी नाटक, सिनेमा, मालिका या माध्यमातून असंख्य भूमिका साकारल्यात, तर लेखणीतून मोलाचे शब्द दिलेत. चला तर त्यांच्या या प्रवासात आपण थोडंसं डोकावूया आणि स्वागत करूया. ठरलं तर मग या मालिकेतील प्रतिमा आत्या म्हणजेच शिल्पा नवलकर यांचं. नमस्कार. नमस्कार. शिल्पाताई, लेखन आणि अभिनय, लेखिका आणि अभिनेत्री असा तुमचा हा प्रवास आहे. तर तुमची लेखिका तुम्हाला केव्हा सापडली आणि तुमची अभिनेत्री तुम्हाला केव्हा गवसली? बरं, आता ह्या प्रश्नांचं उत्तर देण्याआधी मी 2 छोटे करेक्शन्स करते तुमच्या बोलण्यात. एक तर तुम्ही आत्ता असं म्हणालात की माझा जन्म राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक कुटुंबात झाला. तर यात सामाजिक आणि साहित्यिक हे अगदी बरोबर आहे, राजकीय हे चुकीचं आहे. जरी माझे वडील राजकारणात होते तरी माझ्या घरात शून्य राजकारण होतं, त्यामुळे राजकीय कुटुंब नव्हतं. हे एक. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा लेखिका म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की हे काम असं आहे, लिखाण हे काम असं आहे की तिथे लिहिणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे कळण्याची काही गरज नसते. आपण डॉक्टरांकडे जातो असं आपण म्हणतो, कारण तो माणूस महत्वाचा आपल्याला औषध देणारा. बरोबर. तर डॉक्टरनीकडे जातो असं आपण नाही म्हणत सहसा, कारण तिथे त्या माणसाचं काय जेंडर महत्वाचं नसतं. तसंच मला नेहमी असं वाटतं की लेखकाचंही जेंडर महत्वाचं नाहीये. त्यामुळे तुम्ही म्हणताय की लेखिका कधी सापडली, तर ती कधीच सापडली नाही, कारण मी लेखिका म्हणवतच नाही स्वतःला. मला लेखक म्हणून घ्यायला आवडतं, कारण जेव्हा मी लिहिलेलं काहीतरी वाचलं जातं तेव्हा मला असं वाटतं की वाचणाऱ्या व्यक्तीला ह्यांनी फरक पडू नये की लिहिणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष. त्यामुळे माझ्या नाटकांना सुद्धा माझं नाव लेखक शिल्पा नवलकर असं गेलंय, किंवा माझ्या कादंबरीला सुद्धा लेखक शिल्पा. माझ्या माहितीसाठी मी विचारते, आता मोठे मोठे साहित्यिक लेखक, महिला लेखक असं म्हणेन मी, तर ते सुद्धा लेखिका हा शब्द वापरतात. मग आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी नेमकं काय हे करावं? खूप गोष्टी अशा आहेत ज्या केवळ वर्षानुवर्ष चालत आल्या आहेत म्हणून आपल्या सवयीच्या झाल्या आहेत. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर लग्नानंतर स्त्रीचं नाव बदलणं ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे म्हणा, आपल्याकडची रीत आहे, पद्धत आहे, समाजमान्य गोष्ट आहे, हे सगळं आहे. त्यामुळे अजूनही आजही अनेक बायकांना असं वाटतं की लग्न झाल्यानंतर आपोआप आपलं नाव कायद्यानेही बदलतं. तर तसं ते नाहीये. हे माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की माझं नाव कायद्याने आपोआप नाही बदलत. हे समाजमान्य आहे की मी आपोआप माझ्या नवऱ्याचं नाव घेतलंच जातं, किंवा आपोआप समोरची माणसं मला माझ्या नवऱ्याच्या आडनावाने हाक मारायला सुरुवात करतात. तर असं होऊ नये असं मला वाटतं. तर जसं तुम्ही म्हणताय तसं लेखिका सुद्धा लेखिका म्हणवून घेणं स्वतःला हे इतक्या वर्षांची परंपरा आहे की
हे सहज होऊन जातं की पुरुष तो लेखक आणि स्त्री ती लेखिका. म्हणजे जिथे चेहरा दिसत नाही, आता हेच ऑब्जेक्शन मी अभिनेत्री या शब्दाला नाही घेणार, याचं कारण तिथे माझा चेहरा दिसतो. त्यामुळे कास्टिंगच्या वेळेला ह्यानी सरळच फरक पडतो की हा पुरुष आहे की स्त्री आहे. पण जेव्हा मी काहीतरी लिहिते तेव्हा माझ्या जेंडरनी फरक नाही पडत. ती वर्षानुवर्ष चालत आलेली एक. आतापासून आपण हा बदल करूया की पुरुष असो किंवा महिला आपण लेखक म्हणूयात, कारण काहीच नाही फरक पडत ना. आपणच मग तो एक भेदभाव करतो ना की ही बाई आहे, लिहिणारी व्यक्ती बाई आहे असं आपण मुद्दाम सांगतो. तर ते काय सांगायचं असं मला वाटतं. फार महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण तुमच्या प्रश्नाकडे वळूया. लेखक आणि अभिनेत्री मला माहित नाही सापडली किंवा काय, खरं तर अजूनही सापडली आहे का मला माहित नाही. पण खूप गोष्टी अशा ओघाओघानी घडत गेल्या. जसं तुम्ही आत्ता म्हणालात तसं सामाजिक आणि साहित्यिक कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे खूप लहान असताना जेव्हा एखाद्या बाळाच्या आजूबाजूला खेळणी असतात तशी माझ्या आजूबाजूला पुस्तकं असायची. त्यामुळे मी त्या पुस्तकांमध्ये वाचत वाचत वाढले. आणि मला असं वाटतं की ओघाने जेव्हा तुम्ही खूप वाचता तेव्हा तुमच्या मनात जे विचार असतात ते ठाम होतात आणि मग ते कुठेतरी मांडण्याची तुम्हाला गरज वाटायला लागते. मग ते अगदी तुमच्या शाळेतल्या वहीच्या कागदावर का असेना पण आपोआप तुम्ही लिहायला लागता. अशी माझी कुठेतरी लिखाणाची सुरुवात झाली. मग कोणीतरी कुठल्या तरी वृत्तपत्रांमध्ये कॉलम लिहिशील का विचारलं तर ते लिहिलं. पण जास्त लिखाण मी मालिकांसाठी केलं. ते अगदी प्रेक्षक म्हणून जेव्हा आपण एखादी मालिका बघतो तेव्हा आपल्याला त्यातल्या खूप गोष्टी पटत नाहीत. असं वाटतं की नाही हा माणूस असं वागणारच नाही. आणि ती पात्र इतकी आपल्या घरातली झालेली असतात की मग राग येतो की नाही हा असं चुकीचा का वागतोय, हा असं चुकीचं का बोलतोय. हे मी खूप वर्षांपूर्वीचं सांगतेय. त्याचंच खूप मोठं रूपांतर आज ट्रोलिंगमध्ये झालंय. तर पूर्णपणे वेगळा विषय आहे. पण असंच कधीतरी कुठली तरी मालिका बघत असताना मला असं वाटलं की नाही हे पात्र असं वागणार नाही, हे पात्र असं बोलणार नाही, हे बरोबर नाही आहे. आणि मग मलाच असं वाटलं की माझ्या घरात बसून जे स्क्रीनवर दिसतंय त्याच्यावर मी टीका करण्यापेक्षा मला ते जमतंय का बघूया ना, तरच मला ते बोलण्याचा अधिकार आहे की नाही हे चुकतंय. मला जर ते आलं तरच मी हे मत मांडू शकते. ह्या विचारातून मी माझी पहिली मालिका लिहिली. तेव्हा तारा हे चॅनल होतं. त्या तारा चॅनलसाठी मृगजळ ही लिहिलेली माझी पहिली मालिका. आणि त्यानंतर म्हणजे माझी गॅपच गेली नाही आहे. मी सतत अनेक वर्ष कथा पटकथा मालिकांची लिहित राहिले. गेली काही वर्ष 2019 पासून मी संवाद लिहिते. त्यामुळे लिखाण सहज सुरूच राहील. लेखनाबद्दल आपण बोललोच आता, तुमच्या लेखनाचा प्रवास. तर अभिनेत्री केव्हा गवसली तुमची तुम्हाला? नाही, ती अजूनही गवसली नाही आहे. मी खूप हौसेखातर अभिनय करायला सुरुवात केली. अगदी शाळेत जसं डान्स केला जातो, कारण हे सगळं माझ्या घरात होतंच. त्यामुळे डान्स शिकणं हे जवळजवळ मॅन्डेटरी होतं. म्हणजे मुलींनी डान्स शिकायचा असतोच असं माझ्या आईवडिलांचं मत होतं. त्यामुळे मग ते डान्स शिकताना कुठेतरी शाळेच्या कार्यक्रमात भाग घेणं, मग त्या कार्यक्रमातून ओघाने कोणीतरी सांगणं की ह्या नाटकासाठी मुली हव्या आहेत. दुर्गा झाली गौरी हे अतिशय गाजलेलं नृत्यनाट्य आहे. तर शाळेच्या डान्सच्या वेळेला आम्हाला कोणीतरी सांगितलं की दुर्गा झाली गौरी नावाच्या एका नवीन नाटकासाठी शाळेतल्या मुली डान्स येणाऱ्या हव्यात. सो आम्ही तिथे गेलो. मग तिथे काम केलं. मग तिथूनच सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे ही सगळी खूप दिग्गज नावं जोडली गेली होती त्या नृत्यनाट्याशी. मग तेव्हाच कधीतरी सुलभा मावशीने विचारलं की ह्या नाटकात काम करशील का. मग ते नाटक बघून दिलीप प्रभावळकरांनी विचारलं की हसवा फसवीमध्ये काम करशील का. मग हसवा फसवी बघून दुसऱ्या कोणीतरी विचारलं. मग ते चालू असताना त्यातून आणखी काहीतरी निघत गेलं. असं ओघाओघानी एकातून एक माझी ॲक्टिंग प्रोजेक्ट्स निघत गेली. त्यामुळे मी कधीच असं ठरवून बसून ठरवलं नाही की आपण आता अभिनेत्री होऊया किंवा आता आपण अभिनय हे करिअर म्हणून स्वीकारूया, असं कधीच मी विचारच केला नाही. जसं ते ओघाओघानी येत गेलं, म्हणजे अगदी ठरलं तर मग पर्यंत ते इतकं आपोआप होत गेलं. ठरलं तर मगची तर गंमतच आहे. ते कॅरेक्टर असं आहे जर तुम्ही बघत असाल तर. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात खूपच जण बघतात, कारण जवळजवळ आता 2-2.25 वर्ष नंबर 1 TRP टचवूड आमचा आहे, जो प्रचंड आवडते मालिका प्रेक्षकांना. आणि माझं ते कॅरेक्टर प्रतिमा आत्याचं असं आहे की ती पहिल्या एपिसोडमध्ये बाई दिसली, तिचा ॲक्सिडेंट झाला आणि नंतर ती गायब झाली.
जो सुरुवातीची स्टोरी जेव्हा आम्ही ठरवत होतो, मी सुद्धा लेखक म्हणून त्या टीमचा भाग होते, तर तेव्हा असं झालं की ही जी बाई आहे प्रतिमा, सायलीची आई, तन्वीची आई, तर ती गायब होणार आहे आणि कथेप्रमाणे ती परत येणार आहे, कधीतरी परत येणार आहे, पण कधी हे माहीत नाही. कारण मालिकेचा फ्लो कसा कसा जातो, पटकथा कशी जाईल हे सांगता येत नाही. कथा ठरलेली होती. त्यामुळे सुचित्रा बांदेकर निर्माती आहे, ती माझी मैत्रीण आहे, तर ती म्हणाली कुठल्याही बाहेरच्या ॲक्ट्रेसला मी हे सांगू कसं की एक दिवस शूटिंग कर पहिल्या एपिसोडचं आणि मग तुझं शूटिंग कधी असेल ते माहीत नाहीये, हे मी बोलूच कशी कुठल्या ॲक्ट्रेसला. तर ती म्हणाली की मला घरची ॲक्ट्रेस यासाठी हवी आहे की जिला मी हक्काने सांगू शकते की आज शूटिंग कर, मग 1 वर्षांनी शूटिंग कर किंवा कधी करशील माहीत नाही, तर जिला मी हक्काने सांगू शकते अशीच ॲक्ट्रेस मला इथे हवी. त्यामुळे मग ती मीच होते तिथे. त्यामुळे असं झालं की हो, शिल्पाला हे कॅरेक्टर करू दे. ऑफकोर्स त्याची प्रोसेस असते, मग ते चॅनलची व्यक्ती विचार करतात, मग ते चॅनल हेडकडे जातं वगैरे, ही सगळी प्रोसेस असतेच. त्या सगळ्या प्रोसेसमधून जाऊनच हे कास्टिंग झालं. पण त्यामुळे ते सुद्धा असं ओघाओघानेच झालं. आणि मला असं वाटतं की लेखक म्हणून मी खूप कॉन्शियसली मला हवं ते करत आले, ठरवून करत आले की मला आता नाटक लिहायचं आहे किंवा मला आता कादंबरी लिहायची आहे, हे बऱ्याचदा मी ठरवून करत आले. पण अभिनयाच्या बाबतीत जे समोरून येत जाईल त्यातलं मी मला जे आवडेल, मला करावं असं वाटेल ते निवडत गेले आणि ते करत गेले. त्यामुळे माझ्यातली अभिनेत्री मला सापडली आहे, हा पॉईंट अजूनही माझ्यासाठी आला नाही आहे. खूप छान. तुमच्या मालिकेची मी सुद्धा स्वतः फॅन आहे, मी आवर्जून बघते. कारण त्यातलं लिखाण किंवा प्रत्येक पात्र अगदी गोड आहे. आजींपासून अगदी खलनायक जरी म्हटले तरी ते जे आहेत ना ते खूप आवडतात, मस्त करतात सगळे. मयूर खानगेकरचं नाव आहे, ज्यांचंही कॅरेक्टर सगळ्यांना खूप आवडतं. हे विलनच्या बाबतीत फार कमी वेळा बघायला मिळतं की विलन बद्दलही असं वाटतं की किती छान काम करतोय हा माणूस, पण मयूर खानगे फार सुंदर काम करतो. आणि याला जोडूनच मी एक विचारते आता की ठरलं तर मगच्या समाजलेखक तुम्ही आहात, तर पात्र लिहिताना कुणाचं जास्त सहज लिहिता येतं आणि कुणाचा विचार करून लिहावं लागतं? नाही, विचार तर प्रत्येकाचा करावा लागतो. कारण सहज बोलून जाणं हे मी फक्त शिल्पा नवलकर म्हणून करू शकते, प्रतिमात्या म्हणून सुद्धा नाही करू शकत. कारण प्रतिमात्या असेल, पूर्णाजी असेल, सायली असेल, अर्जुन असेल, त्या प्रत्येकांची एक स्वतःचा त्यांचा शब्द संचय असतो. बरोबर. साधी गोष्ट, आपण आता दोघीही मराठीच बोलतोय, पण तुम्ही जे शब्द वापरता ते मी वापरेनच असं नाही. बोलता बोलता ओघाने आपलं बरंच वेगवेगळं बोललं जातं. म्हणजे मी बोली भाषेबद्दल बोलत नाही इथे, पण पूर्णाजीची पिढी वेगळी आहे, त्यानंतरची प्रताप आणि कल्पनाची पिढी वेगळी आहे, आणि अर्जुन अश्विन यांची पिढी वेगळी आहे, त्यांचं शिक्षण वेगळं आहे. अर्जुन तर US मध्ये वाढलाय बऱ्यापैकी, त्यामुळे तुम्ही बघाल तर अर्जुनच्या बोलण्यात खूप इंग्रजी शब्द येतात. म्हणजे त्याला त्याचे सायली किंवा मित्र वगैरे चिडवतात की तू ही कुठली भाषा बोलतोस, इतकं इंग्रजी मिश्रित मराठी बोलतो. पण आज आपल्या आजूबाजूला खूप जण असे आहेत, म्हणजे हा आक्षेपही बऱ्याचदा घेतला जातो की तू असे कसे संवाद लिहू शकते, शुद्ध मराठीत असायला हवे संवाद. पण शुद्ध मराठीत प्रत्येक पात्र नाही बोलत. ते पात्र आहे, एक अर्जुन सुभेदार हे एक पात्र आहे, तो तसंच बोलतो जसं आपल्या आजूबाजूची खूप मुलं आज बोलतात. त्यामुळे हा विचार मला करावाच लागतो की अर्जुनचं वाक्य लिहिताना ते वेगळं असतं आणि त्याचा जर सायलीबरोबर सीन चालू असेल तर सायलीचं बोलणं वेगळं असतं. फक्त शब्दच असं नाही की बोलण्याचा रिदम, त्या वाक्यांचा रिदम वेगळा असतो. त्या दोघांचीही बोलण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ग्रामर बऱ्याचदा दोघांचं वेगळं वापरलं जातं. किंवा आता सायली आणि प्रिया खरं तर एकाच आश्रमात वाढलेत, त्यामुळे लॉजिक सेज की त्या दोघी एकाच शाळेत गेल्यात, पण त्या एकाच शाळेत जाऊन सुद्धा त्या दोघी इतक्या भिन्न आहेत मुली की त्यामुळे बऱ्याचदा प्रियाच्या बोलण्यामध्ये तिच्यावर कोणाकोणाचा प्रभाव पडला असेल, कोणाकोणाबद्दल ती विचार करत जरी सायली बरोबरच मोठी झाली आहे तरी तिचं डोकं कसं चालतं त्याप्रमाणे तिची व्होकॅब्युलरी बदलते. प्रिया अनेक शब्द असे वापरते जे सायली कधीच वापरणार नाही, जरी त्या दोघी एकाच आश्रमात वाढल्या, एकाच शाळेत गेल्या तरी सुद्धा. तेच पूर्णाजी बोलत असताना ते अतिशय सुस्पष्ट छान मराठी बोलतात, जे सायलीही बोलते. पण कल्पना आणि प्रताप अशा पिढीचे आहेत. आता प्रतापची औषधाची फॅक्टरी आहे, म्हणजे दिवसभरात त्यांचा किती माणसांशी संबंध येत असेल, किती गोष्टी त्यांच्या इंग्लिशमध्ये त्यांचा वापर त्यांचा रोज होत असेल कामासाठी. मग अशा वेळेला माणसाची व्होकॅब्युलरी आपोआप बदलते. मग बोलताना पूर्णाजीची आणि प्रतापची भाषा सारखी नाही राहत, जरी तो पूर्णाजीचा मुलगा आहे तरी सुद्धा. त्यामुळे प्रत्येक सीन लिहिताना हे भान ठेवावंच लागतं. ज्या रिदममध्ये सुद्धा शब्द व्होकॅब्युलरी हे आहेच, ज्या रिदममध्ये मी बोलते त्या रिदममध्ये तुम्ही नाही बोलणार. आपली बोलण्याची पद्धतच प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे जेव्हा मी तुमचा आणि माझा सीन लिहिते तेव्हा तुमची वाक्य वेगळी असतात आणि माझी वाक्य वेगळी असतात. त्यामुळे हा प्रत्येक वेळेला प्रत्येक सीनसाठी हा विचार मला करावाच लागतो.
आणि मी अगदी आवर्जून असं सांगेन की सायली म्हणजे जुई गडकरी जे कॅरेक्टर करते सायली, तिने तो सायलीचा रिदम इतका छान पकडलाय. आणि बऱ्याचदा ऍक्टर्स त्यांच्या कम्फर्ट झोनप्रमाणे संवाद बदलून घेतातच, पण जुई इतकी पूर्णपणे सायली झालेली असते की तो रिदम, ते शब्द, ते ग्रामर हे कुठेही न सोडता ती इतकी छान त्या सायलीच्या रिदममध्ये बोलते की मला तिच्यासाठी वाक्य लिहायला एक वेगळी गंमत येते. कारण मला माहीत असतं की माझ्या डोक्यात जसं आहे तसं ते जुई गडकरीकडून व्हाया सायली प्रेक्षकांकडे पोहोचणार आहे. त्यामुळे मला हे फार कौतुकास्पद वाटतं जेव्हा ॲक्टर लेखकाच्या, म्हणजे आता इथे फक्त मी नाही, अश्विनी स्नेहल रमेश जी आमची पटकथाकार आहे, तिच्या मनात असलेली सायली, संवाद लेखकाच्या मनात असलेली सायली जेव्हा अभिनेत्री अतिशय चोखपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते, तेव्हा मला ते फार कौतुकास्पद वाटतं. मला ते वेगळंच हो, खरंच नक्कीच मिळतं. खूप छान. खूप बोललोय आपण. ती मालिका बघते मी, मला त्यामुळे मला खरंच खूप अभ्यास. आता तुम्ही या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघा की अर्जुन कसं बोलतो, सायली कसं बोलते. सायलीचं सुद्धा ना वोकॅब्युलरी वेगळी आहे, कारण ती आश्रमात वाढलेली मराठी मीडियम मध्ये आहे. करेक्ट, तिचा तो रिदमच वेगळा आहे. त्यामुळे प्रियाचे व्हॉइस ओव्हर्स असतात तर ते व्हॉइस ओव्हर्स तडक फडक असतात, ती वाटेल ते बोलते, ते सायली नाही बोलणार. पण लेखक म्हणून तुम्हाला किती अभ्यास करावा लागतो ना. पण अभ्यास करण्यापेक्षा मला असं वाटतं की ही आवड असेल तर ते आपोआप येतं. मला हे खूप आवडतं. म्हणजे देवदयेनी मला कधीच पैशांसाठी काम करावं लागलं नाहीये की जे मला अगदी करायचं नाहीये पण केवळ त्याचे पैसे मिळत आहेत म्हणून मला ते करावं लागतंय, असं टचवूड अजूनपर्यंत तरी झालं नाहीये. पण त्यामुळे जेव्हा मी हे काम करते तेव्हा मला त्याची एन्जॉयमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. म्हणून तुम्ही म्हणताय तसा हा अभ्यास नाही आहे की आता सायली कसं बोलेल ह्याचा मी कुठे नेटवर जाऊन किंवा कुठलं पुस्तक वाचून अभ्यास नाही केलेला. मी फक्त विचार केला एक फाउंडेशन की हा तो मी एकटीच नाही, हा विचार सगळ्या टीमकडून केला जातो की ही मुलगी, सायलीच्या बाबतीत तर सगळंच वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे, कुठे जन्माला आली, कुठल्या ट्रॉमामधून गेली, मग ती कुठे आश्रमात आली, मग तिला इतका शॉक आहे, इतका ट्रॉमा आहे की तिला आधीचं काहीच आठवत नाही आहे. मग ती त्याच्यानंतर आश्रमात काय बॅकग्राऊंडमध्ये वाढली, कुठल्या प्रकारच्या मुलांबरोबर वाढली, कुठल्या शाळेत गेली, या सगळ्याप्रमाणे तिच्या बोलण्याची पद्धत ठरते. जशी अर्जुनची ठरली, जसं तो US मध्येच वाढला, अनेक वर्ष त्याचा मराठीशी संबंधच आला नसेल, तो बोललाच नसेल मराठी, म्हणूनच त्याची भाषा अशी आहे. त्यामुळे ह्यासाठी वेगळ्या अभ्यासाची गरज नाही आहे, हा विचार करण्याची गरज आहे की हे पात्र कसं बोलेल. हे त्याच्या खऱ्या आयुष्यात जर प्रताप सुभेदार आज मला भेटला तर तो खऱ्या आयुष्यात कसा बोलेल. हा आक्षेप नक्कीच घेतला जातो की चुकीच्या मराठीत लिहितात संवाद बऱ्याचदा. तर एकतर त्यावेळेला खूपदा असं झालेलं असतं की जसं मी म्हटलं तसं ॲक्टर त्यांच्या कम्फर्टने ते बदलून घेतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याला संवाद लेखकच जबाबदार असतो असं नाही. पण हो, अर्जुन सुभेदारचं मराठी धेडगुजरीच असतं, जे मी संवाद लेखक म्हणून लिहितानाच धेडगुजरी लिहिते, कारण ते एक पात्र आहे. तिथे माझं शिल्पा नवलकरचं मराठी किती उत्तम आहे हे मला दाखवायचं नाहीये, किंवा मला कसं छान मराठी येतं आणि कसं मी कुठलीही भेसळ न करता मराठी बोलू शकते हे दाखवण्याची ती जागा नाहीये. तिथे अर्जुन सुभेदारच बोलतो आणि तो त्याच्या पद्धतीनेच बोलायला हवा. त्याच्यासाठी जर मी मुंग्यानी मेरू पर्वत गिळला की काय वगैरे पद्धतीची वाक्य लिहायला लागले तर ती माझी खूप मोठी हार असेल संवाद लेखक, आणि मग मला प्लीज कोणी काम देऊ नका जर मी असं लिहायला लागले तर. पण तसं करू नये. म्हणजे मी ट्रोलिंगमध्येही बऱ्याचदा वाचले की कसं बोलतो अर्जुन, संवाद लेखकाला एवढं कळत नाही का, हे असं कोणी बोलतं का. पण हो, आपल्या आजूबाजूची मुलं जी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेत अशी खूप मुलं धेडगुजरी मराठीत बोलतात. हे बरोबर आहे असं मी नाही म्हणत, पण हे खरं आहे. आणि अर्जुन सुभेदारचं बोलणं असतं ते खरं आहे. आपल्या आजूबाजूला खूप मुलं असं बोलतात. त्यामुळे तिथे सगळी पात्र स्वच्छ सुंदर प्रमाण मराठी आपण ज्याला म्हणतो त्या मराठीतच बोलतील असं नाही होऊ शकत, असं होऊ नये. पण हे तुम्ही दाखवता हे वास्तव आहे समाजातलं, की समाजात अशी मुलं आहेत आणि तेच मालिकांमध्ये सगळं वास्तव आहे असं माझा क्लेम नाही अजिबात. आहेत ना बरीचशी मुलं अशी आहेत. हो, अशी मुलं नक्कीच आहेत. इतर गोष्टी वास्तवात घडत असतील नसतील, खूपशा घडतातच. हा, मालिकेमध्ये नक्कीच त्या खूप जास्त ड्रॅमॅटिक करून सांगितल्या जातात, कारण त्या तुम्हाला रोज बघायच्या असतात. सिनेमा तुमचा 3 तासात संपून जातो, पण मालिका रोज तुम्ही टीव्ही समोर बसता आणि 8:30 वाजता तुम्हाला का टीव्ही समोर जावं असं वाटतं, तर तुम्हाला ती पात्र आवडतात, तुम्हाला असं वाटतं काहीतरी नवीन घडेल, अरे हे कधी होणार, अरे ते कधी होणार. तर हे करण्यासाठी थोडं जास्त ड्रॅमॅटिक ते करावंच लागेल. असाही मी कुठेतरी आक्षेप परवा वाचला की ही कशी सतत साडीतच असते, ही कधी आंघोळ करून आलेली केस बांधलेले
असं आपण कसे वर मानतो असं दिसतच नाही. तर अशा खूप गोष्टी तुमच्या माझ्या घरात असतात. आपण ते खरंच दाखवायला लागलो की सायली दात घासते असं दाखवायला लागलं तर तुम्ही बघाल का हो? नाही. तुम्हाला छान गोड सुंदर दिसणारी सायलीच बघायला आवडतं कारण ती तुम्हाला आपलीशी वाटते. तिच्या साड्या तुमच्या माझ्यासारख्या असतात ते तुम्हाला बघायला आवडतं. रोज एकच कशी साडी दिसते कारण तुम्हाला एक सायली म्हणून एक प्रतिमा असते डोळ्यासमोर. उद्या जर सायली, आत्ता मी स्लीवलेस ब्लाऊज घातलाय, उद्या सायली घालून आली तर तुमच्या मनातल्या प्रतिमेला तडा जातो प्रेक्षकांच्या. तर प्रेक्षक रोज 8:30 वाजता येऊन तिथे बसण्यासाठी या काही गोष्टी गरजेच्या असतात. सो म्हणून त्या थोडे जास्त करून दाखवले जातात. पण ही पात्र बऱ्यापैकी आपल्या आजूबाजूचीच आहेत. विशेष करून ठरलं तर मगच्या बाबतीत असं आहे की खूप खरी पात्र आहेत आणि मला असं वाटतं की तेच वर्क झालं या मालिकेसाठी. कारण जसं मी म्हटलं तसं 900 भाग झालेत मालिकेचे, तरीही गेली 2-2.5 वर्ष नंबर 1 वर मालिका आहे. ते तुमच्यासारखी लोक खूप अमाप प्रेम करतात म्हणूनच आहे. खूप छान. सायलीबद्दल आणि यांच्याबद्दल ऐकायला छान वाटलं. अर्जुनबद्दल प्रत्येक पात्राचं सिक्रेट काय सांगाल? छोटं छोटं आपण थोडक्यात बोलूया. प्रत्येक पात्राचं आता सिक्रेट्स 900 एपिसोड्स नंतर तुमच्यापासून कुठे काय सिक्रेट्स राहिले? माझ्यापेक्षा जास्त किंवा अश्विनी, स्नेहल, रमेशपेक्षा जास्त तुम्हाला ती पात्र माहिती आहे. मी खरं तर हा प्रश्न तुम्हाला विचारायला हवा की काय काय सिक्रेट्स कोणाचे आहेत, तुम्ही जास्त सांगू शकाल. कारण आम्ही इतकं त्या कथेमध्ये गेलेलो असतो ना की खूपदा अशा गोष्टी आमच्या लक्षात नाही आहेत, पण तुम्ही प्रेक्षक म्हणून ते असं बघत असल्यामुळे तुमच्या खूप गोष्टी लक्षात असतात आणि ही सिक्रेट्स खरंच तुम्हाला जास्त माहीत असतील. पण मला हे माहिती आहे की सायलीची आई तुम्हीच आहात. हो, अशी सगळी तुम्हाला माहित नाहीये ना? पण हो, मला म्हणजे प्रतिमाला माहित नाहीये अजून, तसं सायलीला स्वतःलाही माहित नाहीये. इथेही असं ऑब्जेक्शन घेतलं जातं की ती बऱ्यापैकी मोठी होती जेव्हा हरवली, तेव्हा जेव्हा तिचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा. मग त्या वयाचं मूल तिचं नाव सांगू शकतं वगैरे वगैरे सगळंच, म्हणजे आईबापांचा फोन नंबर सांगू शकतं, इतकी ती मोठी होती. हो, नक्कीच होती. पण हे कथेच्या ओघात हे सांगितलं गेलंय. आता एखाद्याने बघितलं असेल नसेल की जेव्हा ती मधुभावना भेटली तेव्हा तिला इतका ट्रॉमा होता. आणि इमॅजिन करा, एक 5-6 वर्षाची मुलगी, तिचा ऍक्सिडेंट होतो, तिचे आईबाप तिच्या डोळ्यासमोर रक्तबंबाळ होऊन पडलेत, ती बाहेर फेकली जाते, ती त्या रात्रीच्या काळोखात फिरतेय, कोणाला तरी शोधत रडतीये. हा ट्रॉमा तिच्यासाठी किती मोठा असेल. तर ती इतकी शॉकमध्ये होती, हे सगळं आलंय मालिकेत, इतकी शॉकमध्ये होती की ती बोलूच नाही शकली पुढचे काही महिने. त्यामुळे आणि नंतर तिला काहीच आठवत नाही, तिने ते ब्लँक आउट करून टाकलंय. म्हणूनच अजूनही जेव्हा त्याचा उल्लेख येतो तेव्हा तिला त्याचा त्रास होतो. तिला तिच्या वाढदिवसाला त्रास होतो कारण तिला तो दिवसही नकोय, कारण ज्या दिवशी ती आश्रमात आली तो वाढदिवस आहे. त्यामुळे हे सगळं एक्सप्लेनेशन दिलं गेलं की मग तिला नाव का आठवत नव्हतं. मग मधुभाऊनी खूप वाट बघितली आणि मग स्वतःच्या आवडीचं नाव दिलं की आज बोलेल, आज सांगेल, पण तिला काहीच आठवत नव्हतं म्हणून स्वतःचं नाव दिलं गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी मालिकेमध्ये सांगितल्या गेल्या आहेत. त्यामुळे खरं सांगायचं तर सिक्रेट असं कुठलंच नाहीये जे प्रेक्षकांना माहीत नाही. जुई गडकरीचं, अमितचं अशी सिक्रेट्स मी ऑन कॅमेरा सांगायची तुम्हाला. अमितचं सिक्रेट नक्की मी सांगेन. तो इतका अवखळ मुलगा आहे, त्याला खूप बोलायचं असतं, त्याला खूप हसायचं असतं, त्याला गप्पा मारायच्या असतात, त्याला सेटवर काहीतरी प्रँक्स करायचे असतात. म्हणजे कोणाला त्रास देण्याचे प्रँक्स नाही, पण सीन चालू असताना त्याला बोलायचं असतं, त्याला हसायचं असतं, वाक्य वाचता वाचता त्याला हसू येतं, त्याला कोणाला तरी जुईला काहीतरी बोलायचं असतं. असं तो खूप छान मूडमध्ये असतो. मध्येच त्याचा मुलाबरोबर व्हिडिओ कॉल होतो, मध्येच बायको बरोबर व्हिडिओ कॉल होतो. आणि अमित, तुझं एक सिक्रेट मी नक्की सांगणार आहे, श्रद्धाशी कसं डील करायचं तू बघ. अमितच्या डब्यामध्ये जेव्हा भेंडीची भाजी असते तेव्हा तो ती सगळ्यांना ऑफर करतो, कारण त्याला स्वतःला ती आवडत नाही पण ती खायची तर असते. त्यामुळे तो आधी सगळ्यांना ऑफर करतो आणि मग स्वतःच डबा संपवतो. मोस्टली आम्ही घेतोच. सो श्रद्धा भाजी तो संपवतो, काळजी नको करूस, पण त्याला शक्यतो त्याचा प्रयत्न असतो की कोणी शेअर करताय का, कारण ती त्याला भाजी आवडत नाही. पण तो फार गोड आणि फार गुणी मुलगा आहे आणि तो सेटवर असला की खूप वातावरण छान असतं. जुईची पॉझिटिव्हिटी मला खूप आवडते. मला नाही वाटत हे सिक्रेट आहे, कारण तिच्या अनेक मुलाखतींमधून वगैरे सुद्धा हे जाणवतं. तिच्या तब्येतीच्या इश्यूजबद्दल ती बऱ्याच ठिकाणी बोलली आहे. पण असं असून सुद्धा कधीच तुम्ही असं बघणार नाही की मेकअप रूममध्ये जुई रडत बसली आहे की अरे ही माझीच का तब्येत बिघडली. तिला अनेक अशा गोष्टी झाल्या ज्या नॉर्मली 4 चौघींना होत नाहीत. तर म्हणजे उदाहरणार्थ मध्ये तिच्या कानाची सर्जरी झाली, ते सहज पटकन कोणाला होईल अशी गोष्ट नाही आहे ती. पण तिच्यात इतकी पॉझिटिव्हिटी आहे की कधीच मी जुईला तिच्या तब्येतीबद्दलच्या तक्रारी करताना ऐकलं नाहीये. एखाद्याचं असं होईल की अरे माझ्याच बाबतीत हे का होतंय, अरे हे माझं आता हेच दुखतंय, आज माझं तेच दुखतंय, आता मला असं का होतंय, आता मी हे करणार ते करणार, हे सतत बोलत राहून त्यात आनंद मांडणारी लोक असतात.
की माझं कसे इश्यूज आहेत तब्येतीचे आणि कसा मला त्रास होतोय. आणि जुई ते कधीच करत नाही. स्वतःच्या तब्येतीचा इश्यू करणं हे तिच्यात नाहीच आहे. ती ते खूप पॉझिटिव्हली घेते. इनफॅक्ट खूप मोठ्या दुखण्यातून उठून आज ती किती नॉर्मल आणि किती छान पद्धतीने हँडल करू शकते ह्यात तिला आनंद आहे. आणि तो आनंद ती जास्त प्रोजेक्ट करते की ती तरीसुद्धा इन स्पाईट ऑफ एव्हरीथिंग ती तिचे हेल्थ इश्यूज कसे मॅनेज करते हे ती खूप पॉझिटिव्हली घेते आणि त्यात जास्त तिला समाधान वाटतं. सो हे मला असं वाटतं की जुईच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे. अगदी खरं आहे. प्राजक्ताचं सिक्रेट हे की ती जेव्हा आताच्या काय म्हणायचं 1/4 वजनाची मुलगी होती आणि आताच्या 1/4 वयाची मुलगी होती तेव्हापासून ती माझी मैत्रीण आहे. कारण दुर्गा झाली गौरीचा जो मी उल्लेख केला तेव्हा आम्ही सगळ्या शाळेतल्या मुली होतो. तेव्हा त्या मुलींमध्ये प्राजक्तासुद्धा होती, प्राजक्ता कुलकर्णी तेव्हाची. आणि तेव्हाचीच आमची मैत्री आहे. त्यामुळे अक्षरशः कुठले कपडे घालायचे, आता केस कसे बांधायचे इथपासून आम्ही गोष्टी शेअर केल्यात. आणि आता गंमत वाटते आम्हाला इतक्या वर्षांनी येऊन. आणि बऱ्याचदा असं होतं की बाजूला आमच्या सायली बसलेली असते, प्रिया बसलेली असते आणि मी आणि प्राजक्ता बोलायला लागलो की त्या दोघींना काही टोटलच लागत नाही. कारण इतके आमचे विषय वेगळे आहेत, इतक्या जुन्या आठवणी आहेत, इतक्या काय म्हणायचं असं ते बॉन्डिंग आहे. इतक्या वर्षांनी जे आपोआप निर्माण होतं. बरं असं नाही की आम्ही रोज एकमेकांना भेटत होतो किंवा आमचा कॉन्टॅक्ट होता मध्ये इतक्या वर्षात, असंही नाही आहे. आजही मी शूटिंगला कमी असते, ती रोज असते. त्यामुळे आजही आम्ही रोज भेटतो असं काही नाही आहे. पण तो जो एक बॉन्ड असतो इतक्या वर्षाचा तो मला असं वाटतं की आमच्या दोघींमधलं ते सिक्रेट आहे. आमचं बोलणं प्रिया आणि सायलीला सुद्धा कळत नाही. खूप छान. प्रियाचं एक सिक्रेट सांगेल जी खूप बिचारी शिव्या खाते प्रिया म्हणून, पण प्रियांका म्हणून ती अत्यंत गोड मुलगी आहे. मला ती खूप सॉर्टेड वाटते. मला असं वाटतं की त्या पिढीचे ना खूप गोंधळ असतात, हे करू की ते करू, मला काय हवंय. मुळात तिच्या वयात असं असतं की मला इथून पुढे काय करायचंय, मला काय हवंय. तर तो गोंधळ प्रियांकामध्ये कुठेच नाहीये. प्रियामध्ये खूप वाईट गोष्टी आहेत, प्रिया मधुकरमध्ये किंवा आता काय म्हणायचं तन्वी सुभेदारमध्ये. पण प्रियांका तेंडुलकरमध्ये खूप इथून क्लॅरिटी आहे, तिला विचारांची क्लॅरिटी आहे. अतिशय सॉर्टेड मुलगी आहे, खूप मेहनती मुलगी आहे. म्हणजे तुम्ही तिला कितीही तास काम करायला लावा, कितीही मेहनत करायला लावा, तिची तयारी असते. हसतमुख. एक तक्रारीचा शब्द म्हणजे 2-2.5 वर्ष जवळजवळ मी तिच्याकडून तिच्याबरोबर शूट करते, तर एकही तक्रारीचा शब्द मी तिच्या तोंडून कधी ऐकला नाही आहे. आमचं सगळ्यांचंच असं होतं की अरे खूप वेळ झाला यार, आता आम्हाला घरी जाऊ द्या, पॅकअप कधी होणार. किंवा सलग शूटिंग असलं तरी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी, माझा तर दुसऱ्या दिवशीच होतं की बापरे 2 दिवस मी शूट करते, आता उद्या नका मला बोलू, असं होऊ शकतं. पण प्रियांका असं कधीच करत नाही. इनफॅक्ट मध्ये एक अशी वेळ आली होती जेव्हा खरंच आम्ही खूप जास्त शूटिंग करत होतो. कारण ठरलं तर मग ते पाऊण तासाचे भाग तेव्हा टेलिकास्ट होत होते. त्यामुळे 1-1.5 महिना कोणालाच एकही सुट्टी नव्हती मिळाली. रोज रात्री 10-10 वाजेपर्यंत काम चालू होतं. ही जी मेन कास्ट आहे ती रोज शूट करत होती. आणि कुठल्या तरी एका पॉईंटला 1.5-2 महिन्यानंतर प्रियांका मेकअप रूममध्ये म्हणाली की एक सुट्टी पाहिजे गं शिल्पाताई, एक सुट्टी मिळायला पाहिजे. मला असं झालं जर प्रियांका हे म्हणते की सुट्टी पाहिजे तर ह्याचा अर्थ खरंच अख्खं युनिट दमलंय आता. कारण ती मुलगी अशी आहे की ती कधीच म्हणणार नाही, तिला रोज काम करायला लावा, ती रोज आनंदाने हसत मुखाने काम करेल. ती जर म्हणते की सुट्टी हवी आहे तर सगळ्यांना थकायला झालंय. आणि तेव्हा अर्थातच पुन्हा अर्ध्या तासाचं टेलिकास्ट झालं आणि मग आता व्यवस्थित सुट्ट्या असतात. खूप शिस्तीत काम चालतं सोहम प्रोडक्शन्सचं. प्रियांका अशी मुलगी आहे की कुठल्याही कामाला कधीच न कंटाळणारी आणि अतिशय विचारांची क्लॅरिटी असलेली मुलगी आहे. खूप गोड. आपण आपला विषय निघालाय तर आजींबद्दल बोलूया आपण. हो, खरं सांगू का, जसं सायलीनी किंवा तन्वीचं जे काय झालं होतं ॲक्सिडेंट वगैरे, जे सायलीनी कसा ब्लॉक करून टाकलाय आणि ती तो विचारच करत नाहीये, तसं आत्ता ह्या क्षणाला आमची क्रिएटिव्ह टीम जी आहे ना ती विचारच करत नाहीये या गोष्टीचा की काय झालं, कसं झालं. कारण ज्योतिताई दर महिन्याला 5 दिवस सुट्टी घ्यायच्या, म्हणजे मंथ एंडला, कारण त्या पुण्याला जायच्या आणि त्यांचे डॉक्टरची अपॉइंटमेंट, रेग्युलर चेकअप्स, मुलगी त्यांची तिथे होती, दुसरी मुलगी म्हणजे तेजस्विनी इथेच असते, तर त्या मुलीला भेटायच्या वगैरे वगैरे. हे त्यांचं 2-2.5 वर्षाचं रुटीन होतं. 5-5 दिवस त्यांची सुट्टी असायची सलग. त्याप्रमाणे शूट मॅनेज व्हायचं आणि मग त्या परत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यायच्या आणि 25 तारखेपर्यंत शूटिंग करायच्या.
तसंच हे महासंगमचं शूटिंग होतं, 3 मालिकांचा महासंगम झाला. त्या महासंगमचं त्यांनी शूटिंग पूर्ण केलं, अगदी खूप छान होत्या. आणि त्या रुटीनली जशा जायच्या तशा त्या पुण्याला गेल्या. बरं. की आता मी 5 दिवसांनी, सुचित्राशी त्यांचं बोलणं झालं, ते म्हणाला आता मी येते 6 दिवसांनी, मग पुढचं करूया. आणि त्यांचं सगळं त्यांनी महासंगमचं संपवलं होतं. सो त्यांचं सगळं शूटिंग त्या संपून गेल्या होत्या. आणि 6 दिवसानंतर पुढचं नवीन त्यांचं शूट सुरू होणार होतं. आणि मग अचानक दुसऱ्या दिवशी कळलं की त्यांना हॉस्पिटलाइज केलंय आणि मग पुढचं सगळं खूप फास्ट घडत गेलं. त्यामुळे आम्ही अजूनही बहुतेक सगळेच ते प्रोसेस करतोय. म्हणजे इतकं जसं ती तुमच्याही घरातली होती पूर्ण आजी, तसं ज्योतिताई आम्हाला खूप जवळच्या होत्या. त्यामुळे हे आम्हाला कोणाला अजून प्रोसेस नाही करता आलेलं. आणि खूप जण विचारतात की त्यांच्याऐवजी कोणाचं कास्टिंग होणार, किंवा सोशल मीडियावर मी तसं तर 2-3 आम्ही बिंदास नावंही वाचली आहेत, फोटोही बघितलेत की आता आजपासून पूर्ण आजीच्या भूमिकेत ही अभिनेत्री, अशा खूप बातम्या असतात. यूट्यूबवर तर अशी काही चॅनल्स आहेत जी वाटेल त्या बातम्या देतात. सो अशी खूप नावं येत आहेत, आम्हालाही विचारलं जात आहे. पण खरं सांगायचं तर आत्ता ह्या क्षणापर्यंत काहीच ठरलं नाही आहे, कारण आम्ही तसा विचारच करू शकत नाही आहोत. आत्ताची जी कथा होती तसा क्रिएटिव्हली थोडा बदल तर घडतोच, म्हणजे तो त्रास होतोच की ती खरं तर सायलीला कल्पनानी स्वीकारणं हा जो भाग होता हा पूर्णपणे पूर्णाजीकडून घडून येणार होता. पूर्णाजी आणि सायली म्हणून प्लॅन करून कल्पनाला पॉझिटिव्ह करणार होते, की कल्पनाला स्वीकारायला लावणार होते. पण मग क्रिएटिव्हली ओव्हरनाईट चेंजेस होतात. ते तर डेली सोपचं एक मोठं चॅलेंज आहे की मग ते बदल करावे लागले आणि मग तो सगळा ट्रॅक फिरला. आणि आता सध्या तरी आम्ही जी आमची कथा आहे पुढची 1-1.5 महिन्याची, ती आत्ता तरी आम्ही पूर्ण आजींशिवाय ठरली आहे ती आमची. आणि आम्ही कोणीच आत्ता खरं सांगायचं तर काहीही विचार करत नाही आहोत. कास्टिंग वगैरे तर खूप दूर राहिलं. आम्ही काय घडलं ह्याचाच विचार करत नाही आहोत, कारण ते आमच्यासाठी खूप जास्त कठीण आहे. अगदी. आणि लोकांना धक्का काय बसला, ते दहीहंडीचा जो सीन होता त्या दिवशी त्या दिसल्या, आणि दुसऱ्या दिवशी ती बातमी आली, त्यामुळे खरोखर खूप धक्का बसला लोकांना. हे कसं शक्य आहे? कारण ते कालच बघितलं आम्ही 4-5 दिवस आधी. म्हणजे मी तुम्हाला अगदी तारखा सांगते. 10 तारखेला त्यांनी ते शूट केलं होतं महासंगमचं, ते दहीहंडी वगैरे सगळं शेवटचं होतं ते 10 तारखेला शूट केलं होतं. 11 तारखेला ते पुण्याला गेल्या आणि 16 तारखेला ही बातमी आली. त्यामुळे 10 तारखेला जे शूट केलेलं असतं ते 12, 13, 14 पर्यंत दिसत राहतं. मला वाटतं 14ला का 15ला त्यांचं शेवटचं टेलिकास्ट झालं असेल, 15 ऑगस्टला झालं असेल. आणि प्रेक्षकांना 15 तारखेला ते दिसल्या आणि 16 तारखेला ही बातमी आली, असं झालं. शिल्पाताई, ठरलं तर मग मध्ये तुम्ही प्रतिमा आहात, तर ठरलं तर मग मालिकेमधल्या सायली आणि अर्जुनवर जितकं प्रेम करतात, अर्थात सगळ्याच पात्रांवर करतात प्रेक्षक प्रेम, तेवढंच प्रतिमावरही त्यांचं प्रेम आहे. तर प्रतिमाला कधी कळणार आहे की सायली तिची लेक आहे? हा प्रश्न मी गेल्या 2-2.5 वर्षात हजारो वेळा ऐकलाय. हाच प्रश्न असं नाही, सायलीला कधी कळणार ती तन्वी आहे, किंवा प्रिया तन्वी नाही आहे हे सगळ्यांना कधी कळणार, रविराज किल्लेदारला कधी कळणार, वगैरे वगैरे. तर मला खूप असं वाटतं की तुम्ही म्हटलं तसं की 3 तासांच्या सिनेमामध्ये ती गोष्ट संपून जाते 3 तासात. आपण जेव्हा बघायला बसतो तेव्हाच आपल्याला माहीत असते की हा सिनेमा संपणार आहे. पण मालिका आपल्यालाच ही सवय असते की रोज रात्री 8:30 वाजता त्या माणसांच्या आयुष्यात काय घडतंय हे बघायचं. तर मला असं वाटतं की आपण ते निवांत बघण्याच्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये का नाही जात, की मला हे रोज बघायला आवडतंय. तर अजून काही एपिसोड्सनी जरी कळलं सायली आणि तन्वी, तरी तोपर्यंत तिच्या सायलीच्या आयुष्यात काय घडतंय, किंवा आणखी थोड्या एपिसोड्सनी जरी कळलं की प्रतिमा तिची आई आहे, तरी तोपर्यंत त्या दोघांच्या आयुष्यात काय घडतंय हे बघणं सुद्धा गमतीशीर आहेच की. कारण मुळात तुम्हाला ते दोघं जण जवळचे वाटतात, सायली अर्जुन तुम्हाला जवळचे वाटतात. त्यामुळे आपण ही घाई का करतो? म्हणजे खूप असंही होतं की केसचा निकाल कधी लागणार, केसचा निकाल कधी लागणार, आणि तुमचा विश्वास नाही बसणार. ज्या दिवशी केसचा निकाल लागला त्या दिवशी लोक म्हणायला लागले की आता सायली तन्वी आहे हे कधी कळणार. म्हणजे असं होतं की आपण आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण पुरवून का नाही खाण्यावर विश्वास ठेवत. म्हणजे तुम्हाला समजा गुलाबजाम असेल तर तो गुलाबजाम तुम्ही घेतला आणि मटकावला तर त्यात जास्त गंमत आहे, की तो छान एक एक घास घेत तो रेलिश असा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, तर तो रेलिश करत खाल्लात तर त्यात जास्त गंमत आहे. तर मला असं वाटतं की ती चव घेत ती तुमच्या जिभेवर रेंगाळत एखादी गोष्ट एन्जॉय करण्यात जी गंमत आहे ना, ती पटकन संपून टाकण्यात नाही आहे. त्यामुळे आपल्याला ही घाई का आहे की हिला कधी कळणार, सायलीला कधी कळणार. तोपर्यंत आपण बघत राहूया ना, तोपर्यंत आपण सायली बरोबर राहूया, कारण तोपर्यंत आपली खूप लाडकी असलेली सायली आपल्या बरोबर आहे, किंवा सायली अर्जुन आपल्या बरोबर आहेत. भले त्यांना कधीही कळू दे, पण तोपर्यंत आपल्याला रोज त्यांना बघता येत आहे. आपण ते एन्जॉय का नाही करत आहोत? आणि होतं काय, रोजचा भाग बघत असताना जर मी स्वतःला विचारत राहिले की अरे हिला अजूनही नाही कळलं की ही तन्वी, अरे हिला अजूनही नाही कळलं, तर आपण
त्या वेळेला जे घडतंय त्याची गंमत आपण घालवतो. पण मला असं वाटतं खूप प्रेक्षकांची ही टेंडन्सी असतेच. उदाहरणार्थ हे तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे की प्रिया जेव्हा घरात होती तेव्हा सगळ्यांचं असं व्हायचं की आम्हाला हिचं तोंडच बघायचं नाहीये, ही किती कारस्थानं करते, सतत हिचं काही ना काहीतरी सायलीला त्रास देणं चालू असतं, एक 4 सुखाचे क्षण येत नाहीत सायली अर्जुनच्या आयुष्यात. हे खूप खूप जास्त कमेंट्स असायच्या. गेले काही दिवस लोक तीच लोक कमेंट्समध्ये असं म्हणायला लागलेत की काय सगळं गोडगोड चाललंय, काय सायली डे करतायत, एवढं काय तिचं कौतुक करतायत, एवढं काय ह्याच्यात काहीच नाहीये, जरा प्रिया आली तर बरं पडेल, हे हीच लोक बोलतायत. म्हणजे असं होतं की थोडक्यात आपण एन्जॉय करतो, जे काही घडतंय ते आपण एन्जॉय करतोय ना, की आता प्रिया आली तर आपण तेही एन्जॉय करूया. जर प्रिया नाहीये आणि सायलीचं, आता मला असं वाटतं सायली डे हा कॉन्सेप्ट इतका गोड आहे. म्हणजे आमच्या पटकथा लेखकांनी असं म्हटलं होतं की सायलीसाठी एक विशेष दिवस साजरा केला जातो. कल्पना म्हणते की मी तिच्याशी इतकी वाईट वागले तर आपण तिच्यासाठी विशेष एक दिवस साजरा करूया. तर त्याचं तुम्ही म्हणालात तसं त्याचं एक डायलॉग्सची एक वेगळी व्हर्जन असते. तर ते त्याचं डायलॉग्समध्ये रूपांतर करत असताना मी त्याला असं रूप दिलं की जसं आपण फादर्स डे करतो, जसं मदर्स डे करतो, तसं आपण सायली डे करूया. सो म्हणून तो सायली डे झाला. तर मला असं वाटतं की घरातल्या सुनेचा एक डे साजरा करणं हा फार गोड कॉन्सेप्ट आहे. तर तुम्ही तो एन्जॉय न करता 8:30 ते 9 आणि उरलेलाही 24 तासातला वेळ जर हेच म्हणत राहिलात, हे सगळं ठीक आहे सायली डे वगैरे, पण ही तन्वी आहे हिला कधी कळणार, तर तुम्ही त्यातली गंमत कशाला घालवताय ना. आपल्याला ती गंमतच हवी आहे. रोज 8:30 ते 9 आपल्याला ती गंमत हवी आहे. हा आपला आनंद आहे, तो मला असं वाटतं की प्रेक्षकांनी घ्यायला हवा. जेव्हा कळेल, अजून 1000 गोष्टी कळतील किंवा नाही कळणार, उद्याच्या भागात काय घडतंय आणि ते अजून मला जे हवंय ते अजून का घडत नाहीये, ह्या पद्धतीने प्रेक्षकांनी स्वतःला त्रास देण्यात काहीच पॉईंट नाहीये. कारण शेवटी एक वेग असतो, एक ग्राफ असतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. अचानक सायली एक दिवस सकाळी उठली आणि तिला साक्षात्कार झाला की मी तन्वी आहे असं तर होणार नाहीये. तिथपर्यंत पोहोचण्याच्या अनेक पायऱ्या आहेत आणि ह्या ह्याच्यात खूप इंटरेस्टिंग पायऱ्या आहेत. म्हणून तर तुम्हाला ती मालिका इतकी आवडते. तर त्यातल्या प्रत्येक पायरीचा आपण आनंद घेऊया. पहिल्याच पायरीवर अरे मी तिथे पोहोचतच कशी नाहीये, कधी पोहोचणार कधी पोहोचणार कधी पोहोचणार असं जर आपण बोलत राहिलो तर तुमच्या त्या प्रवासाचा आनंद कसा मिळणार तुम्हाला. तर खरंच मला आवडेल प्रेक्षकांना हे सांगायला की तुम्ही अर्जुन सायलीच्या प्रवासाचा आनंद घ्या. खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत, घडणार आहेत इथून पुढे त्यांच्या आयुष्यात. ती तन्वी आहे किंवा प्रिया तन्वी नाही हे तिला नक्कीच कळणार आहे. पण त्या एका गोष्टीच्या मागे लागून त्याच्या आधी जे जे घडतंय त्याचा आनंद आपण घालवूया नको. मी घालवत नाही. माझ्या हातात जेव्हा पटकथा येते अश्विनीकडून तेव्हा मी ती खूप आनंदाने वाचते. तेव्हा जर मी स्वतःला म्हणायला लागले की अरे इथे सुद्धा नाही कळलं की ती तन्वी आहे, तर मला माझ्या कामातलाही आनंद जाईल आणि बघण्यातलाही आनंद जाईल, जो नको आपण घालवून घेऊया. आपण एन्जॉय करूया ठरलं तर. मग मी तर खूप करते. खूप छान. नाही, मालिका वर्षानुवर्ष चालावी अशीच अपेक्षा आहे आमची. कारण हे बघा शेवटी हा TRPचा खेळ तर आहेच आहे, त्याबद्दल काहीच नाही. कारण ही आज करोडो रुपयांची इंडस्ट्री आहे. ज्या मालिकेला जास्त TRP मिळतो ती कमर्शियली व्हायबल होते. त्यामुळे अशाही अनेक मालिका झाल्या आहेत जी प्रेक्षकांना आवडतात ज्या, पण त्या ऍक्च्युली बघितलं नाही जात. काही ठराविक प्रेक्षक बघतात, त्यांना खूप आवडतात म्हणून चर्चा होते, पण त्यांचा TRP नाही आहेत. मग अशा वेळेला त्या मालिका नाही चालत. पण आजही सिच्युएशन हीच आहे की रोज रोज हे करत की कधी कळणार कधी कळणार कधी कळणार असं म्हणत म्हणत प्रेक्षक बघतातच ती मालिका. कारण त्यांना अर्जुन सायली त्यांच्या आयुष्याचा भाग झाले आहेत आणि त्यांना ते हवे आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते हवे आहेत प्रेक्षकांना, म्हणजे भले कटकट करून का होईना. आणि शेवटी मला असं वाटतं की आपण चिडतो ते आपल्या माणसावरच चिडतो. आपल्या हक्काची माणसं जी असतात त्यांच्यावरच चिडतो. उगाच रस्त्यावरून कोणीतरी जाणाऱ्या माणसावर कशाला कोणी चिडेल ना. त्यामुळे अर्जुन सायली इतके हक्काचे आहेत की अरे हिला कळत कसं नाही, सायलीला कळत कसं नाही, या झोनमध्ये प्रेक्षक असतात. हे प्रेमच आहे शेवटी. जोपर्यंत हे प्रेम आहे तोपर्यंत मालिका नक्कीच चालू राहील. मैत्रिणीबरोबरचा एखादा धमाल किस्सा आठवतो का, जो अजूनही सांगताना पोट दुखेपर्यंत हसू येतं? हो, पण एका वाक्यात कसं सांगू, सांगा सविस्तर. पटकन असा आठवलेला किस्सा म्हणजे सुकन्या कुलकर्णीचा, जी परत माझी खूप जुनी मैत्रीण आहे दुर्गा झाली गौरीपासून. आणि जसं मी म्हटलं तसं ज्या दिवशी पहिल्यांदा मी दुर्गाच्या त्या ऑडिशनसाठी गेले तेव्हा तिथे भेटलेली पहिली मुलगी होती सुकन्या. बाकी प्राजक्ता वगैरे सगळ्या होत्याच, पण त्यांच्याशी ओळख काही तासांनी झाली असेल. पहिली ओळख सुकन्याशी. आणि सुकन्याला माणसं इतकी हवी असतात आणि तिचा संपर्क इतका छान राहतो. म्हणजे आता तुमचा नंबर तर माझ्याकडे आहेच, पण मी तुम्हाला 15 दिवसांनी मेसेज करेनच असं नाही, किंवा तुमचा वाढदिवस मला कळेल किंवा माझ्या लक्षात राहील असं नाही.
तुमच्या आयुष्यात काही घडलं की उद्या समजा तुमच्याकडे पूजा आहे तर ते मला माहीत असेल असं नाही, पण आत्ता जर तुम्ही सुकन्याची मुलाखत घेत असता तर सुकन्याला हे सगळं माहीत असलं असतं. इतका मला असं वाटतं की हे ना, आणि तुम्हाला पांघरता नाही येत, हे तुम्हाला सोंग नाही आणता येत, हे तिच्यात आहेच. तिला ह्या गोष्टी आपोआप माहीत असतात. आणि त्या दिवशी पूजेच्या दिवशी चांगली झाली का ग पूजा तुझ्या घरची, हे सुकन्याला आपोआप विचारावंसं वाटेल. ती आवर्जून मेसेज करून तुम्हाला विचारेल. कधीतरी ना मलाही असं वाटतं की अरे ह्यांच्याकडे पूजा आहे म्हणून विचारूया का, पण माझा तो मेसेज केला नाही जात जो सुकन्याचा केला जातो. तर इतकं तिच्या स्वभावात तो ना, तो ओलावा तिच्या स्वभावातच आहे, तो पांघरता येत नाही. आणि ती कोणाशीही बोलू शकते. आणि साधारण असं ती वाण्याशी बोलताना दिसली तरी आम्ही म्हणतो की चला सुकन्याकडे वाण्याचा नंबर आला, आता ह्याला किती मुलं आहेत वगैरे हेही हिला माहीत असणार. असं आम्ही US मध्ये होतो, सेल्फीचे मीच लिहिलं होतं नाटक, त्याचा दौरा होता. मी, पूर्वा गोखले, सोनाली पंडित, सुकन्या आणि रुजुता देशमुख असे 5 जणी आम्ही त्या नाटकात होतो. आणि आम्ही डेट्रॉईटमध्ये असू मला वाटतं, मला आठवत नाही आहे, अशा आम्ही रस्त्यावरून चाललो होतो आणि 5 जणी एकत्र चाललो होतो. आणि थोड्या वेळी आमच्या लक्षात आलं की आम्ही चौघीच आहोत, तर सुकन्या कुठे गेली म्हणून आम्ही मागे बघितलं तर ती एका जॅपनीज मुलीशी बोलत होती आणि ती खूप गप्पा मारत होती. आणि आमचं असं झालं ही मुलगी कोण आहे, US मध्ये येऊन एक जॅपनीज चेहरा, आणि सुकन्या तिच्याशी का बोलतीये. बरं आम्ही थांबलोय सुकन्याच्या गप्पा संपेच ना. अगं तू कसं कोणाशीही इतकं बोलू शकतेस. बरं आल्यानंतर तिने खरंच सांगितलं की ती कशी शिकायला इथे आली होती, मग तिला कसं खूप एकटं वाटतं, मग तिला कसं जपानला परत जायचंय, मग ती एकदा जाऊन आली, मग इथे कसं तिचा बॉयफ्रेंड आहे. मग मी म्हटलं सुकन्या तुला हे कसं जमतं. पण ना लक्षात घ्या, ती मुलगी जी तिथे US मध्ये एकटी होती आणि एशियन चेहऱ्याने माणूस एकटा पडतो, तर त्या ह्याच्यामध्ये दुसरा एक एशियन चेहरा येऊन जेव्हा तुमची विचारपूस करतो आणि ती मुलगी जॅपनीज मुलगी इतकी भडाभडा बोलते, तेव्हा तुमच्यात काहीतरी असावं लागतं जे सुकन्यामध्ये आहे. त्यामुळे मला हा किस्सा अगदी आठवतो की आम्ही कुठे गेली सुकन्या असं म्हणून मागे बघितलं तर एक जॅपनीज मुलगी आणि तिच्याशी सुकन्या बोलतेय, पण हे फक्त सुकन्या करू शकते. किती छान ना. आम्ही तिला चिडवतो, पण ही फार गोड गोष्ट आहे असं मला वाटतं. कधी असा कपडा घातलाय की स्वतःला जडलं बापरे असं मी काय घातलंय. नाही, कारण मुळात मला जर तसं वाटलं की हे बरोबर नाही तर मी ते घालणारच नाही. आणि मला जर ते माझ्यासाठी ओके वाटलं किंवा मला आवडत असलं तर लोकांना काय वाटेल हा विचार मी करत नाही. मला असं वाटतं की आपण ऑलमोस्ट सगळेच हा विचार नेहमी करत असतो. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हा विचार नेहमी असतो कुठलीही गोष्ट करताना. म्हणजे फक्त तुमचा पेहराव ठरवताना असं नाही, कुठलीही गोष्ट करताना लोक काय म्हणतील. एक समाज नावाची एक एंटिटी आहे आपल्याकडे, जिला ना चेहरा आहे ना नाव आहे, म्हणजे ते नक्की कोण आहेत हेही आपल्याला माहीत नाही आहे, पण समाजाला हे चालेल की नाही असं. आणि समाज हल्ली तर काय बाबा सोशल मीडियावर 50 तोंडांनी बोलत असतो. त्यामुळे ह्या सगळ्यांना काय वाटेल हा विचार करणं मी खूप पूर्वी बंद केलं. मला असं वाटतं हे सुद्धा जे मी सुकन्याबद्दल म्हटलं की तिचा स्वभाव पांघरता नाही येत, तो असावा लागतो, तसं मला असं वाटतं की लोकांची पर्वा न करणं हे पांघरता नाही येत. तुमच्या आयुष्यात एक वय यावं लागतं किंवा काही अनुभवांनंतर तुम्हाला तो पॉईंट यावा लागतो की तुम्हाला हे अगदी मनापासून पटतं की लोकांचा विचार करण्यात काहीच पॉईंट नाही आहे, कारण ते असंही बोलतात ते तसंही बोलतात. जसं मी म्हटलं तसं प्रिया आहे तर प्रिया का नाही आहे तर ती यायला हवी असं सगळीकडून बोलतात. म्हणजे त्यामुळे आपण काहीही केलं, मी साडी नेसले तरी ही काय काकूबाईसारखी साडी नेसते, मी जर ड्रेस घातला तर म्हणतील हिचं काय वय आहे का असं म्हणूच शकतात. म्हणजे आजही कोणीतरी म्हणू शकतं की हिचं काय स्लीवलेस ब्लाऊज घालण्याचं वय आहे का. तर मला असं वाटतं की मला जे आवडतं, जे मला असं वाटतं की दुसऱ्या कोणाला त्रास देणारं नाही आहे आणि माझं मत आहे, माझी आवड आहे, माझा आनंद आहे, ते कोणाचाही विचार न करता आपण आयुष्याच्या एका टप्प्यानंतर करायला हवं, तरच ते आयुष्य जगण्यात काहीतरी अर्थ आहे. नाहीतर सतत तुम्ही अरे बापरे हे मी घातलं तर काय, अरे ही साडी नेसली तर काय, अरे हा ड्रेस घालू का, बापरे त्याला काय वाटेल, हा विचार आपण करत राहिलो तर आपल्याला काहीच नाही करता येणार. प्रेक्षकांकडून आलेली अशी एखादी प्रतिक्रिया जी विसरता येत नाही. जसं ठरलं तर मग च्या बाबतीत दिसते की खूप मनापासून प्रेक्षक प्रेम करतात. तसं बाई पण भारी देवावर खूप मनापासून प्रेम केलं सगळ्यांनी. आणि ही प्रतिक्रिया अगदी सगळ्यांकडून आली. म्हणजे मी एक प्रतिक्रिया नाही सांगणार, पण ही खूप जणींकडून आली की आम्ही सुद्धा अशाच बहिणी आहोत आणि आमच्यात पण असं सांगण्यासारखं भांडण किंवा वाद किंवा मोठं काहीतरी प्रॉपर्टीवरूनच बाबा वाद, एखाद्या पुरुषावरूनच बाबा वाद, असं मोठं काहीतरी नव्हतं झालं. पण जसं वय वाढत गेलं तसं कुठेतरी दुरावा आला होता. पूर्वीसारखं लहान असताना बोलणं व्हायचं तर होत नव्हतं. ही फिल्म बघून आम्हाला असं वाटलं की नाही ही आपल्या ह्या बहिणी आपण जपायला हव्यात. तर मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती जेव्हा केली जाते
आणि असं वाटतं की हां ही बघून म्हणजे केतकी हे जे माझं कॅरेक्टर होतं ती बघून खूप जणींना असं वाटलं की हो माझं असं होतं की मी पैसे कमवत नाही ना म्हणून मला माझ्या घरातच रिस्पेक्ट नाही आहे. आता खरं सांगायचं तर माझ्यामध्ये गृहिणी सगळ्यात जास्त काम करते. आपण आपलं काम मी तर आता माझं संवाद लेखनाचं सध्या काम आहे ते मी ठराविक तास करते दिवसाला की मी जर शूटिंग करत असेल तर ठराविक तास करते. पण गृहिणी 24 तास म्हणजे झोपेत सुद्धा आता ह्याला मोड आणायचं आहे तर साबुदाणा भिजवला का हे चालूच असतं. तर पण ते कमी लेखलं जातं कारण ती कमवत नाही. तर हे केतकीचे एकच वाक्य होतं केतकीचं की मला माझ्या घरात सगळ्यात कमी किंमत आहे. का माहिती आहे? कारण मी पैसे नाही कमवत. हे इतक्या बायकांनी मला येऊन सांगितलं की हो आमचं पण असंच होतं असं. तर ते रिअलायझेशन असणं असं मला वाटतं की प्रेक्षकांची फार गोड प्रतिक्रिया आहे. काही फोटो दाखवते त्यावर बोलूया आपण थोडंसं. या फोटोबद्दल काय सांगा? हा माझ्या डोहाळ जेवणाचा फोटो आहे. मला 7वा सुरू होता तेव्हा माझ्या मुलीच्या वेळेला आणि एक सासरचं आणि एक माहेरचं असं खूप कौतुक झालं माझं खूप जास्त कौतुक. आणि हे माहेरचं डोहाळ जेवण होतं. मला एक या डोहाळ जेवणाचा किस्सा आठवतोय. एक कोणीतरी बाबांच्या ओळखीची स्त्री होती. त्या अशा आध्यात्मिक गुरु ज्या असतात तशा होत्या. माझा ह्याच्यावर विश्वास नाही आहे पण ज्यांची श्रद्धा असते ती मी मानते. माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याला. तर त्या कोणाच्या तरी ओळखीने आल्या होत्या आणि तोपर्यंत मी ह्या फेजमध्ये आले होते. मला आणि माझ्या नवऱ्याला मुलगीच हवी होती. पण एक तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगत असतं. तर मला असं खूप वाटायला लागलं होतं की मला बहुतेक मुलगा होणार जाऊ दे आता झाला तर झाला ठीक आहे. अशा फ्रेम ऑफ माइंडमध्ये मी होते 7व्या महिन्याला. आणि त्या ज्या मा होत्या त्या आल्या माझ्या समोर आणि मग तिने असं छान चेहऱ्यावरून हात वगैरे फिरवला आणि त्या म्हणाल्या बेटा होगा असा त्यांनी त्यांच्या मते मला आशीर्वाद दिला होता. आणि मला असं झालं अरे यार या पण म्हणतात की बेटा होगा आता खरंच ह्यांचं खरं ठरलं तर काय किती बोर आहे असं झालं होतं. पण नशीब त्यांचं खरं नाही ठरलं किंवा मलाही जे वाटत होतं ते खरं नाही ठरलं. मला मुलगी झाली आणि मला अतिशय आनंद आहे. पण मला त्या दिवशी हे आठवत आहे त्या दिवशीचं डोहाळ जेवणाच्या दिवशीचं की त्या येऊन मला म्हणाल्या होत्या बेटा बेटा. मग त्यांच्यामध्ये त्या मला सॉलिड काहीतरी सांगत होत्या आशीर्वाद देत होत्या की काळजी करू नकोस तुला मुलगाच होणार आहे असा टोन होता त्यांचा. ह्या फोटोबद्दल काय सांगाल? ही माझी तीच मुलगी जी आधीच्या फोटोमध्ये पोटात होती ती माझी मुलगी ग्रॅज्युएट झाली. तिने VFX ॲनिमेशन 3D मोशन वगैरे असं केलं आहे. त्यात ती ग्रॅज्युएट झाली. त्या ग्रॅज्युएशनच्या दिवसाचा हा फोटो आहे. हे किती फरक आहे बघा दोन्हीमध्ये. आणि मुली खूप छान सॉर्टेड असतात फार डोक्याला ताप नाही देत. तसं तिचं शिक्षण खूप क्लॅरिटीनी शाळेत असतानाच तिचं ठरलं होतं की तिला ॲनिमेशन शिकायचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मध्ये कोविडची अडचण आली तरीसुद्धा तिने ते पूर्ण केलं. ते ग्रॅज्युएशनच्या दिवसाचा ऋषी मी आणि कुहू माझी मुलगी असा तिघांचा हा फोटो आहे. हा जे आम्ही प्रमोशन करत होतो हा चला हवा येऊ द्याच्या सेटवरचा फोटो आहे. आणि मला खरं सांगायचं तर आत्ता हे बघून एवढंच आठवते की ही माझी साडी मला माझ्या सख्ख्या मामे भावानी दिली आहे. आणि आमच्याकडे भाऊबीज खूप मामे मावस भावंडांची एकत्र असते. आणि ह्या माझ्या मामे भावाची आई म्हणजे माझी मामी साऊथ इंडियन आहे आणि तिची खूप छान टेस्ट आहे साड्यांची. म्हणजे मला कुठेही कधी असं नातेवाईकांमध्ये गेलं की पहिला विद्या मामी काय साडी नेसली हे मला बघायचं असतं. सो तिचा मुलगा जेव्हा मला दरवर्षी साडी देतो तेव्हा मला आधीपासून क्युरिओसिटी असते की आज काय साडी मिळणार आहे. तशी ही दिवाळीची साडी आहे जी मला अत्यंत आवडते. आणि मला त्या साडीमध्ये ठसठशीत म्हणजे मी जेव्हा हा फोटो बघते माझं कधीच माझ्या चेहऱ्याकडे लक्ष नाही जात. माझं ते साडीकडे लक्ष जातं जी मला फार आवडते. आणि हे पोस्टर्स माझे 2 काय म्हणायचं खूप क्लोज टू हार्ट असे जे प्रोजेक्ट्स असतात तशा 2 प्रोजेक्ट्सची ही पोस्टर्स आहेत. वरचं बाईपणचं जे पोस्टर आहे ते त्या फिल्मचं एकमेव पोस्टर आहे. म्हणजे असं नॉर्मली होतं की कुठल्याही फिल्मसाठी 5-6 पोस्टर्स डिझाईन केली जातात. ती एक टप्प्याटप्प्याने रिलीज केली जातात वेगवेगळ्या. आता त्यात तर आम्ही सगळ्या खूप आपल्या कॅज्युअल आपण जसे कपडे घालतो तशा ह्याच्यात होतो. सो तशी पोस्टर्स होणं किंवा असं सहज होतं. पण ह्या पोस्टरच्या बाबतीत केदारला इतकी क्लॅरिटी होती की ज्या दिवशी हा फोटो काढला त्याच दिवशी तो म्हणाला होता की हा एकच फोटो जेव्हा गॉगल लावले बस हा एकच फोटो आपल्याकडे पोस्टरवर वापरला जाणार. ह्याच्यापेक्षा वेगळं पोस्टर डिझाईनच केलं गेलं नाही. असंही होतं ना की एक 4-5 करून ठेवूया मग ठीक आहे चल हेच वापरूया असंही केलं गेलं नाही. केदारने ठामपणे सांगितलं होतं केदार शिंदेने की हे एकच पोस्टर वापरलं जाणार. म्हणून तुम्ही आजही बघाल कधीही बाई पण भारी देवाचं हेच पोस्टर वापरलं जातं. आणि मला असं वाटतं की त्या पोस्टरनीच कमाल केली. कारण असे लिटरली हजारो मीम्स आमच्याकडे आहेत की अशा साड्या नेसून बायका फिल्म बघायला जायच्या आणि मग गॉगल लावून फोटो काढला जायचा. आणि
हे नाटक, या नाटकाचा किस्साच आहे. सेल्फी हे नाटक मी लिहिलेलं नाटक आहे ते. आणि आम्ही या 5 जणी खूप जुन्या मैत्रिणी आहोत. मधुरा वेलणकर, सुचित्रा बांदेकर ह्या सुद्धा या ग्रुपमध्ये आहेत. आणि आमचं सगळ्यांचं असं बोलणं सुरू होतं, जे नेहमीच होतं कलाकारांचं भेटल्यानंतर, की काहीतरी छान करूया एकत्र, नवीन प्रोजेक्ट करूया, हे नेहमीच होतं. पण ते सगळ्या बोलाचा भात बोलाची कढी असते, पुढच्या मीटिंगपर्यंत ते विरून गेलेलं असतं. पण ह्यावेळेला सगळ्यांनी मनावर घेतलं आणि त्यांचं असं झालं की नाही, आपण नाटक करूच, या मैत्रिणींसाठी म्हणून नाटक करूया. तर ग्रुपमधला लेखक मी असल्यामुळे ती आपोआप जबाबदारी माझ्यावर आली की तू आपल्यासाठी नाटक लिही. तेव्हा सुचित्रा बांदेकरला ते शक्य नव्हतं. सो तिने अगदी पहिल्या वेळेलाच सांगितलं की नाही, मला या नाटकाचा भाग असणं शक्य नाही आहे. मधुरा वेलणकर होती, त्यामुळे मी, रुजुता, सुकन्या, पूर्वा आणि मधुरा अशा कास्टमध्ये नाटक करायचं असं ठरवून मी ते नाटक लिहायला घेतलं. मी प्रचंड आळशी लेखक आहे. आत्ताही माझ्याकडे एक वेब सिरीज लिहूया म्हणून पडली आहे, एक नाटक लिहूया असं म्हणून अर्धवट आहे, कारण आत्ता ह्या क्षणाला माझ्या मागे कोणी लागत नाही आहे. पण ह्या नाटकाच्या बाबतीत पूर्वा गोखले माझ्या खूप मागे लागली. तिचा रोज सकाळी मला कॉल यायचा की किती झालं. पहिला अंक वाचल्यानंतर त्या सगळ्यांना इतका आवडला की मग तर तिने माझा पिच्छाच पुरवला. आणि असं करून करून पूर्वानी माझ्याकडून ते नाटक पूर्ण करून घेतलं. आणि मग आम्ही त्याचे प्रयोग केले. तोपर्यंत दुर्दैवाने मधुरा वेलणकरला ते करणं जमलं नाही, कारण तिचं एक वेगळं नाटक सुरू होत होतं. ती तिची आधीची कमिटमेंट होती. त्यामुळे मग मधुराच्या जागी सोनाली पंडित आली. आणि असं आम्ही 5 जणींनी मिळून मैत्रिणी म्हणून केलेलं हे नाटक होतं. ह्याचाही मी एक किस्सा सांगेन. सेल्फी 0 नंबरचा आम्ही प्रयोग केला होता आणि खूप छान प्रयोग झाला. जेव्हा 0 नंबरला म्हणजे तुमचा पहिला प्रयोग दुसऱ्या दिवशी असतो, पण ह्याला तुमच्या ओळखीची मित्रमंडळी येतात फक्त, की त्यांच्याकडून तुम्हाला प्रतिक्रिया मिळतात. तर सगळ्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या, सगळ्यांना नाटक आवडलं. आणि आम्ही ना, आमच्या डोळ्यात पाणी होतं, कारण हे मैत्रिणींसाठी केलेलं प्रोजेक्ट असल्यामुळे अशा खूप गोष्टी बोलल्या जातात आणि मी म्हटलं तसं ते काही होत नाही पुढे, पण हे आपण ॲक्च्युली अचीव्ह केलं याचाच खूप आनंद होता. तेव्हा एक मराठीतला खूप प्रथित यश कलाकार आमच्याकडे आला, जो होता त्या प्रयोगाला. आणि तो म्हणाला की मस्त नाटक लिहिलंय शिल्पा, खूप छान नाटक लिहिलंयस, खूप या नाटकाचे प्रयोग होतील, फक्त तुमची मैत्री तेवढी टिकते का ते बघा, म्हणजे झालं. आणि मला असं वाटलं की का लोकांची, एखाद्या माणसाची ही का प्रतिक्रिया असावी. नाटक छान आहे हे म्हणून तू गप्प बसू शकला असतास. बरं, तुला नाटक नसेल आवडलं तेही नको बोलूस, काहीच सांगू नकोस, कारण तो काही माझा इतका जवळचा मित्र नव्हता की नाही शिल्पा मला आवडलं नाही नाटक हे सांगावं, काहीच नको बोलूस. पण मला कसा कॉन्फिडन्स आहे की 5 बायका आहेत ना एकत्र, मग तुम्ही आता प्रयोग करणार म्हणजे तुमची मैत्री तुटणारच, की तुमची मैत्री काही टिकत नाही. ह्या झोनमध्ये माणूस का जावा असं मला वाटलं. आणि मला आजही ते लक्षात आहे. आणि आज किती वर्ष झाली, 2015ला आम्ही हे नाटक केलं, म्हणजे 10 वर्ष झाली. तेव्हा होतो त्यापेक्षा आज आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत. म्हणजे इनफॅक्ट आम्ही दर महिन्याच्या शुक्रवारी पहिल्या शुक्रवारी भेटतो किंवा भेटण्याचा प्रयत्न करतो. आमचा जुम्मा असं आम्ही म्हणतो त्याला. तर आजही आम्ही भेटतो किंवा अगदी 5ही जणी आणि आमचा निर्माता दिग्दर्शक अजित भुरे 6 जण भेटू शकलो नाही तरी जसं जमेल तसं आम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि खूप घट्ट मैत्री आज आहे. आणि मला असं वाटतं की आज ह्या क्षणाला सेल्फी नाटक खूप छान झालं, त्याचे खूप प्रयोग झाले. आजही प्रत्येक वर्षी राज्यनाट्य स्पर्धेत त्याचे प्रयोग होतात. खूप जण माझ्याकडून हक्क घेऊन त्याची खूप ट्रान्सलेशन्स झाली वगैरे वगैरे. या सगळ्यापेक्षा मला ह्याचा जास्त आनंद आहे की त्या माणसाला आम्ही खोटं ठरवलं. अगदी. अभिनय की लेखन करताना पेन की लॅपटॉप पर्समध्ये हमखास असणारी गोष्ट. एक पाऊच ज्यात घराची चावी, माझं आधार कार्ड, माझं ड्रायव्हिंग लायसन्स, एक 500ची नोट, 2 सेफ्टी पिन्स, बस एवढं असतं. हमखास. ते पाऊच आधी नवीन पर्समध्ये टाकायचं आणि मग बाकीच्या वस्तू आल्या नाही आल्या तरी चालतं. शिल्पा नवलकर एक दिवस अदृश्य झाले तर काय करतात? फार माझ्यासाठी हे स्वप्न आहे माझं की मला अदृश्य होता यावं. म्हणजे खूप माणसांची खरी रूपं दिसतील की जर मी दिसलेच नाही आणि ती लोक बोलत असतील तर काय कशी वागतात माणसं हे कळेल. तुम्ही स्वतः एक उत्तम लेखक आहात, तुमचा आवडता लेखक कोण? मी असं नाही सांगू शकणार खरंच, कारण खूप अफाट लिस्ट आहे ही नावांची. मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही तितकंच वाचते, त्यामुळे मला नाही सांगता येणार. पण तरीही एक नाव जर घ्यायचं झालं तर इंग्लिशमध्ये लिहिणारा इरा लेविन नावाचा लेखक, या नावाबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. कारण ह्या व्यक्तीने जी नॉवेल्स लिहिली आहेत ती नॉवेल्स एकाच माणसाने लिहिली आहेत.
हे हे कोणी सांगूच नाही शकणार. इतक्या वेगवेगळ्या कथा लिहिण्याची इतकी वेगवेगळी पद्धत. जसं मी म्हटलं तसं की प्रत्येक माणसाचं बोलण्याचं वाक्यांचं स्ट्रक्चर वेगळं असतं, फ्रेमिंग वेगळं असतं, ग्रामर वेगळं असतं. पण एक लेखक जेव्हा काही कादंबऱ्या लिहितो तेव्हा बऱ्याचदा ते सारख्या भाषेत लिहिलं जातं किंवा वाक्यांचं स्ट्रक्चर सारखं असतं. पण जो माणूस प्रत्येक कादंबरीमध्ये त्याच्या वाक्याची स्ट्रक्चर्स बदलू शकतो, लिहिण्याची पद्धत बदलू शकतो, तो फार अफाट लेखक आहे असं मला वाटतं. लेखन करताना चहा, कॉफी की शांत संगीत? टीव्हीवरच्या मराठी मालिका. अच्छा. तुम्हाला हे खोटं वाटेल पण मी जेव्हा लिहिते तेव्हा माझा लॅपटॉप असतो आणि समोर जर मी इथे असेल तर इथला असतो, खोलीत बसले असेल तर खोलीतला टीव्ही असतो आणि मी सगळ्या मराठी मालिका बघते. मला खूप जण आमच्याच क्षेत्रातली खूप जण असं म्हणतात की नाही नाही सिरियल्स मी काही बघत नाही. तर मला असं वाटतं की एखादा डॉक्टर असं म्हणाला तर चालेल का की कुठली नवीन औषध आली याची मला काही औषधं माहीत नाहीत असं म्हणून नाही ना चालणार डॉक्टरला. तर आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल काही 4 गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. भले तुम्ही रोज मालिका नका बघू तर पण एक लेखक म्हणून विशेष करून मी जेव्हा पटकथा लिहायचे, जी मी आता गेल्या काही वर्षात लिहिली नाहीये, पण पटकथा लेखक असताना मला असं वाटतं की आजूबाजूला काय चाललंय माझ्या व्यवसायात हे मला माहीत असायलाच हवं. मी जेव्हा एका मालिकेची कथा लिहिते तेव्हा बाकीच्या 4 मालिकांमध्येच तसं काहीतरी झालं नाहीये ना हेही मला माहीत असायला हवं. आजही आमच्या मीटिंग्समध्ये बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी म्हणतं की ओके आपण असं एक ट्राय आउट करूया का, आणि मलाच फक्त हे माहीत असतं की नाही हे आत्ता ह्या मालिकेमध्ये सुरू आहे. कारण मी काम करत असताना माझ्याकडे सतत टीव्ही चालू असतो, मी सगळ्या चॅनल्सवरच्या सगळ्या मालिका बघते. अशा बसून फोकस करून नाही बघत पण त्या चालू असतात आणि मला साधारण कळत असतं की काय चाललंय. आणि मी अगदी रात्री म्हणजे जेव्हा रात्री खूप उशीर होतो तेव्हा माझ्याकडे आवर्जून हास्य जत्रेचे एपिसोड्स लावले जातात. माझा नवरा आणि मी आम्हाला दोघांनाही महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रचंड आवडतं बघायला. आणि रात्रीच्या वेळेला मी दुसरी कुठली मालिका त्याही बाकीच्या चॅनल्सवर चालू असतात पण 11 साडे 11 वाजून गेले बाकीच्या मालिका बघून झाल्या की मी फक्त त्या मालिकांवर असते. आणि खूपदा मला असं झालं की पहाटे 3, 3:30, 4 वाजता डोळ्यावर झापड आहे पण हे आत्ता पाठवावं लागणारच आहे. हे परत मालिकांमध्ये खूप होतं. सो ते लिहित असताना मला असं जाणवतं की आत्ता जर स्क्रीनवर समीर चौगुले नसता किंवा नम्रता संभेराव नसती तर मला हे खूप जड गेलं असतं. ही माणसं सतत माझ्या बरोबर असतात आणि माझं मनोरंजन खूप मनापासून मनोरंजन करत राहतात. कारण मी ते ॲक्टिव्हली ऐकते ते काय बोलतायत ते, मी हसते. खूप स्किट्स मी 15-15 वेळा बघितले तरी मी पहिल्यांदा बघितल्यासारखे हसते. ह्यांनी जी एनर्जी मिळते त्यांनी माझं काम चालू राहतं. सो जर तुम्ही विचारलं की चहा कॉफी की तर मराठी मालिका आणि हास्य जत्रा. हास्य जत्रेचे सगळेच फॅन आहेत ना? हो, मी सुद्धा. मला प्रचंड मला असं वाटतं आणि बघितलं ना रिलॅक्स वाटतं हसून. ही म्हणजे देवाची देणगी ह्या पलीकडे. नम्रता किंवा समीर, मला पृथ्वी प्रतापही खूप आवडतो. मला सगळेच आवडतात पण हे मला असं वाटतं की अगेन काही गोष्टी तुम्हाला आणता नाही येत, विकत नाही घेता येत, शिकता नाही येत, ते तुमच्यात असावंच लागतं. जे नम्रता अफाट काम करते. जसं समीर चौगुले मला असं वाटतं की त्याचं लेखक म्हणूनही मला खूपदा असं वाटतं की हे सुचतं कसं. म्हणजे एका कुठल्या तरी स्किटमध्ये असं होतं, मला आठवत नाही हे समीरने लिहिलं होतं की कोणी लिहिलं होतं, पण की असं की तू ह्या अर्थाचं होतं की तू दिसायला इतकी घाणेरडी आहेस की भांड्यातून दूध उतू जात असेल तरी ते बाहेर येतं तुला बघून परत आत जातं. मला असं वाटलं हे सुचू कसं शकतं. ह्या प्रकारचं जे असतं ना ते मला असं वाटतं की हास्यजत्रेच्या सगळ्या लेखकांमध्ये आहे आणि फार अफाट प्रकार आहे तो. बरं विनोदी असे शोज काही कमी झाले नाही आहेत, खूप असतात पण इथले लेखक आणि कलाकार हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते अप्रतिम आहे. जर तुम्हाला संधी मिळाली तर कोणत्या ऐतिहासिक पात्रासाठी लिहाल आणि कोणती ऐतिहासिक भूमिका साकाराल? हे कठीण आहे सांगणं, कारण मला असं वाटतं की सहज जाता जाता मी एखादं नाव घ्यावं की मला हे साकारायला आवडेल किंवा ह्यासाठी लिहायला आवडेल असं इतिहास इतक्या लाईटली घेण्याची गोष्ट नाही. मला जेव्हा असं वाटतं की मला ही भूमिका करायला आवडेल ऐतिहासिक, तेव्हा मला त्या पात्राबद्दल खूप काही माहीत असायला हवं आणि माझा इतिहासाचा तितका अभ्यास नाही आहे. त्यामुळे मी नाहीच या प्रश्नाचं उत्तर देणार, कारण मला असं वाटतं की सहज जाता जाता चला एक जसं मी म्हटलं की मी काय घेईन तर मी लिपस्टिक घेईन, तसं एक जाता जाता ह्याचं उत्तर द्यावं असं मला नाही वाटत आहे. बरोबर, चालेल. एका वाक्यात संवाद लेखन म्हणजे काय? आनंद माझ्यासाठी. किंवा अगदी टेक्निकल उत्तर द्यायचं झालं तर पात्र तुमचं काय सांगतंय हे कथा पटकथा लेखक ठरवतो, ते कसं सांगितलं जातंय हे संवाद लेखक ठरवतो. वा. स्वप्नातील प्रवास डोंगर की समुद्र किनारा? समुद्र किनारा.
ठरलं तर मग मालिकेच्या प्रतिमाचा एक गुण जो खऱ्या शिल्पात असावा असं वाटतं. असावं असं वाटतं असे सगळेच गुण आहेत, पण आहे असं मला नाही वाटत एकही आहे. कारण प्रतिमा ही फारच फारच नितळ मनाची आहे. म्हणजे मला तिच्यासाठी नितळ हाच शब्द आठवतो की ती खूप स्वच्छ मनाची आहे. तिला फक्त प्रेम आहे त्या बाईमध्ये, खूप प्रेम आहे. तर मला नाही वाटत असं कोणी खऱ्या आयुष्यात असू शकतं. मी तर नक्कीच नाही आहे. मला राग, लोभ सगळ्या भावना आहेत बाकीच्या, पण प्रतिमाला फारसा असं झडझडून राग सुद्धा नाही आहेत. तिला फक्त प्रेम करता येतं आणि म्हणूनच ती सगळ्यांची इतकी लाडकी आहे. त्यामुळे हा गुण माझ्यात असावा, किंवा सगळेच गुण. म्हणजे तिची स्वयंपाक कला, जसं म्हटलं जातं प्रतिमा जे करेल ते सुंदरच करते. ती ज्या पद्धतीने रांगोळी काढते असं नाही, अजिबात नाही. रांगोळी मी काढू शकते, पण प्रतिमासारखा स्वयंपाक मला नाही वाटत की मी करू शकेन. त्यामुळे हे सगळेच गुण माझ्यात आले तर छान आहे. 5 मिनिटात मूड फ्रेश करण्यासाठी काय करता? आज समुद्राकडे बघत बसेन. बजेट न बघता शॉपिंग करायचं ठरलं तर सर्वात आधी काय खरेदी कराल? ह्याचं डिटेल मी तुम्हाला नंतर सांगेन. आत्ता लिपस्टिक. तुमच्या हातची कोणती डिश घरच्यांना खुश करते? पावभाजी. तुमचं आवडतं गाणं जे नेहमी गुणगुणता? खरंच कसं सांगायचं हे, पण मला 50s मधली 60s मधली जुनी हिंदी गाणी ऐकायला खूप आवडतं. त्यातही माझं आशा भोसलेंवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आशा भोसलेचं कुठलंही गाणं असेल तरी माझा मूड छानच राहील ऐकता ऐकता. खूप छान, खूप छान. आणि मनापासून गप्पा मारल्यात आपण आणि खूप आवडलं मला. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. मलाही खरंच खूप मस्त वाटलं, कारण मला ठरलं तर मग बद्दल भरभरून बोलता आलं. आणि माझं स्वतःचं प्रचंड प्रेम आहे या प्रोजेक्टवर. आणि मला असं वाटतं की ते असल्याशिवाय, म्हणजे टीममधल्या सगळ्यांचंच त्या कामावर प्रेम असल्याशिवाय इतकं चांगलं प्रोजेक्ट नाही होऊ शकत. ठरलं तर मग सारखी मालिका अक्षरशः खूप वर्षातून एखादीच होते. आधी झाल्यात तशा, नाही असं नाही की प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालेल्या मालिका झाल्यात, पण त्या खूप कमी असतात. आणि त्यातली एक ठरलं तर मग आहे जिच्यावर खूप भरभरून प्रेम केलं जातं, कारण आम्ही सगळे इन्क्लुडिंग मी खूप मनापासून प्रेम करतो या मालिकेवर. खूप छान. मंडळी, आजच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये लिहा. शिल्पाताईंसाठी काही प्रश्न असतील तर तेही लिहा, त्यांच्याकडून आपण उत्तरं घेऊ. पुन्हा भेटूया पुढच्या प्रोजेक्टमध्ये पुढच्या कलाकारासोबत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.